नमस्कार, मी विलास बडे. बेधडक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 1 जानेवारी 2018 रोजी पुण्याजवळच्या भीमा कोरेगावमध्ये दंगलीची घटना घडली आणि त्याचे तीव्र पडसाद राज्यात देशभरात उमटले. तात्कालिक प्रतिक्रिया उमटल्या आणि या आंदोलनानंतर न्यायिक प्रक्रियेला सुद्धा सुरुवात झाली. या घटनेसंदर्भातल्या प्रकरणांमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल झाले, तपास सुरू झाला. या सगळ्याचा परिणाम अपरिहार्यपणे महाराष्ट्राच्या राजकारणावर झालाय. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये जी मतांची गणितं पाहायला मिळाली त्यावर 2 वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेचा परिणाम सुद्धा दिसला. कारण भीमा कोरेगाव दंगलीनंतर दलित समुदायामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. रस्त्यावरच्या आंदोलनांमध्ये आणि समाज माध्यमांमध्ये सुद्धा ती दिसली. आणि याच काळात राज्यात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक नवनेतृत्व निर्माण झालं आणि या काँग्रेस राष्ट्रवादीचा जो कोर वोटर होता तो मात्र त्यांच्या हातून गेला. दरम्यान राज्यात सत्ता बदल होता. शरद पवार यांनी एल्गारवरून आक्रमक भूमिका घेतली आहे आणि त्यामुळेच एल्गारवरून शरद पवार दलित कार्ड खेळतायत का हा प्रश्न निर्माण झालाय. या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत आजच्या या खास बेधडक. आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आता आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. शाहीर संभाजी भगत माझ्यासोबत इथं स्टुडिओमध्ये आहेत. संभाजी सर, तुमचं स्वागत. माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पुण्यावरून. खोपडे सर, तुमचंही स्वागत. त्याचबरोबर भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी सर हे सुद्धा मुंबईतून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. भंडारी सर, तुमचंही स्वागत. वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सिद्धार्थजी, तुमचंही स्वागत. सुरुवातीला मला माधव भंडारी सरांकडे जायचंय. आज शरद पवार यांची पत्रकार परिषद तुम्ही ऐकली असेल. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी जी अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेच्या नंतर त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नांवरती तुमचं उत्तर काय आहे? तुम्हाला दलित विरोधी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय का? तुमचं म्हणणं काय? असं आमच्यावरती अमक्याचा विरोधी, धमक्याचा विरोधी, आणखीन कुणाचा विरोधी अशा सगळ्या प्रकारचे शिक्के मारण्याचा प्रयत्न गेली 70 वर्ष भारतातल्या राजकारणात, महाराष्ट्रातल्या राजकारणात केला गेला. आमच्याबद्दल वाटेल त्या प्रकारचे भ्रम पसरवणं, गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करणं हेही राजकारण आतापर्यंत चाललं. परंतु आम्ही करत असलेल्या कामामधून, जनतेशी आमचा असलेल्या संबंधांमधून समाजाच्या मोठ्या वर्गामध्ये हा विश्वास निर्माण झाला की आम्ही कुणाच्याही विरोधातले नाही, आम्ही कुणाशी संघर्ष करत नाही. त्यामुळे आम्हाला मिळणारा पाठिंबा वाढत चालला. आम्ही इथपर्यंत आलो. त्यामुळे हे शिक्के मारून राजकारण करण्याची सवय जी काँग्रेसची, पवारसाहेबांची आहे ती काही या पुढच्या काळामध्ये चालणारी नाही. ती इतिहास झाला, तो विषय संपला. आता नव्याने जे करायचं असेल, आत्ता ह्या एल्गार परिषदेच्या तपासाच्या निमित्ताने ज्या पद्धतीचं राजकारण पवारसाहेब करायला निघालेत ते अधिक गंभीर आहे. त्याच्यामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे जोडलेले आहेत आणि पवारसाहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याने या पद्धतीचं राजकारण करणं हे खरोखरच अत्यंत दुर्दैवी आहे आणि वेदनादायक आहे. पण शरद पवारांना यातून काय साधायचं असं तुम्हाला वाटतं? ते काय इतके आक्रमक झाले असावेत? आमचाही तोच प्रश्न आहे. आमचाही प्रश्न तोच आहे की हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे गेला म्हणून पवारसाहेबांना गैर काय वाटतंय? महाराष्ट्र पोलिसांनी तपास योग्य पद्धतीने केला नाही असा त्यांचा आक्षेप होता. महाराष्ट्र पोलिसांनी अयोग्य पद्धतीचं काम केलं असं म्हणणं होतं. आता महाराष्ट्र पोलिसांनी योग्य पद्धतीने काम केलं नाही असं जर म्हणणं होतं तर ते राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे गेल्यानंतर मग त्याच्याबद्दल काय तक्रार आहे की राष्ट्रीय आणि हे राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे का गेलं याचं स्पष्टीकरण तेव्हाच केलं गेलं होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये केवळ महाराष्ट्राच्या बाहेरचे नाही तर आंतरराष्ट्रीय धागेदोरे सुद्धा सापडल्यामुळे हा सगळा तपास हा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे गेला आणि त्याबद्दलची जर तो राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे गेला तर त्याबद्दल नाराजी असण्याचं कारण नाही. पण पवार साहेबांना राष्ट्रीय तपास यंत्रणेचा तपास का नकोय हा खरा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये त्यांना कुणाला अडचण होईल असं वाटतंय हा मुद्दा आहे. उत्तर घेऊया आपण. उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आता आपल्यासोबत जोडले आहेत. पाटील साहेब, तुमचं स्वागत. आणि जे मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत त्या मुद्द्यांची तर उत्तर द्याच, पण शरद पवार इतके आक्रमक का झालेले आहेत? शरद पवार दलित समाजाला हे भासवू पाहतायत का की आता
आम्हीच तुमचे मसी आहोत? नाही, असं काही समजण्याचं कारण नाही. 2-3 गोष्टी यामध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणा, त्याच्यामध्ये CBI, ED किंवा NIA या तपास यंत्रणा कशा पद्धतीनं काम करतात हे मागच्या मोदी सरकारच्या 5 वर्षाच्या काळात आणि यानंतरच्या काळातही हे बऱ्याच घटनांमधून ते स्पष्ट झालेलं आहे. आणि त्या स्वतंत्र निरपेक्ष बुद्धीनं काम करतायत असं अजिबात चित्र दिसत नाही आहे. पवारसाहेबांच्यावर जी EDची नोटीस काढली गेली होती त्याच्यामध्ये यांना माघार घ्यावी लागली होती. ते कशा वेळेला कुठल्या वेळेला हे सगळं त्या यंत्रणांचा वापर करतात हे सगळ्या देशांनी अनेक वेळेला पाहिलेलं आहे. त्यामुळे त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी माधव भंडारे जे बोलतायत ते लोकांनाही आता चांगलं समजलेलं आहे. पुढचा जो भाग आहे की पवारसाहेब दलितांच्या काय वोट बँक तयार करायचा प्रयत्न करतायत का किंवा काय त्यांचं तुष्टीकरण करतायत का? काही गरज नाही ना. पवारसाहेबांनी 50 वर्षाच्या उभ्या आहेत त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये, संसदीय कारकिर्दीमध्ये दलितांच्या संदर्भामध्ये जेवढे निर्णय ते मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये घेतले तेवढे देशातल्या कुठल्याही राज्यामध्ये घेतले गेले नव्हते. म्हणजे महाराष्ट्र हे पहिलं राज्य असं आहे की जे दलितांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या बजेटमध्ये तरतूद करणारं आणि त्याचा कायदा करणारं, म्हणजे सरकार बदलत राहतील परंतु दलितांना त्यांच्या हिस्स्याचा अर्थसंकल्पातला वाटा कायमस्वरूपी इथून पुढे 100 नाही 500 वर्ष मिळत राहील ही व्यवस्था पवारसाहेबांनी केली. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणाच्या वेळेला यांच्याकडे काही लोक असे होते की अनेक पद्धतीनं त्याचं अवहेलना करणारे होते. त्याचं नामांतर करण्याचा निर्णय पवारसाहेबांनी केला. आजच्या घटनेचा संदर्भ जो तुम्ही देताय पत्रकार परिषदेचा, त्यातून काहीतरी दलित वोट बँक किंवा दलितांचं तुष्टीकरण हे जे म्हणताय हे अत्यंत चुकीचं आहे. पवार साहेबांचा हा पुरोगामी विचार आहे आणि जे सरकारची दडपशाहीचं धोरण चाललेलं आहे त्यातला विरोध करण्याचा त्यांचा मानस आहे आणि ते त्यांनी दाखवलेला आहे. ठीक आहे, सिद्धार्थ मोकळे यांच्याकडे जायचं आहे. सिद्धार्थजी, तुम्ही तुमचा जो उदय आहे वंचितचा, तो वंचितचा उदय भीमा कोरेगावच्या नंतर झालेला आहे. शरद पवारांच्या या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहताय? भीमा कोरेगाव ही पार्श्वभूमी जरी असली तरी वंचितचा उदय हा काही भीमा कोरेगावमुळे झालेला नाहीये. तो गेल्या 40 वर्षातल्या राजकीय प्रक्रियेचा एक भाग आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे विलासजी इथे की शरद पवारांनी ज्या पद्धतीने आता हे राजकारण सुरू केलेलं आहे, तर आजपर्यंतचं जर का आपण बघितलं तर शरद पवारांचं राजकारण हे अवसानघातकी राजकारण आहे असं त्यांचे राजकीय टीकाकार किंवा राजकीय विश्लेषक म्हणत आलेले आहेत. आता या ठिकाणी आपण एक बघितलं पाहिजे, शरद पवारांनी पुढाकार घेऊन 3 पक्षांचं सरकार या ठिकाणी निर्माण केलं. सत्तेमध्ये जो महत्वाचं या ठिकाणी पार्ट आहे गृह खातं, तर ते गृह खातं यांच्या वाट्याला आलेलं आहे. गृहमंत्री यांचा असताना प्रेस कॉन्फरन्स घेऊन SITची मागणी करण्याची गरज काय? तुम्ही मंत्रिमंडळामध्ये चर्चा करायला सांगा, तुमच्या गृहमंत्र्याला SIT नेमायला सांगा. राजकारण केलं जातंय, धुळावरून नेमकं पवार साहेबांना नेमके काय साधायचंय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. राजकारण केलं जातंय, राजकारण केलं जातंय. माझं म्हणणं असं आहे की या ठिकाणी शरद पवारांनी कारवाई करण्यासाठी तुम्हाला रोखले कोणी? गृहमंत्री तुमचा आहे, पोलीस खातं तुमच्या ताब्यात आहे, तुम्ही कारवाई करा. प्रेस कॉन्फरन्स घेऊन चर्चा करून परत भाजपला तुम्ही काहीतरी संधी देता NIA कडे देण्याची. हे घ्या तुम्ही आता आमचेच ते बांधव आहेत, त्यांच्या जे काही त्यांनी मुद्दे मांडले त्याच्यामध्ये यात कुठलं राजकारण असण्याचं काय कारण आहे? मुळात असं आहे की भीमा कोरेगावची घटना एल्गार परिषद एक दिवस अगोदर झाली, दुसऱ्या दिवशी भीमा कोरेगावची घटना झाली. त्याच्यामध्ये जे प्रामुख्यानं त्या भीमा कोरेगावच्या संदर्भामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी दंगल घडवण्याचा पूर्वनियोजित कट रचला त्याचे जे पुरावे सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केले त्यातून त्याच्या संबंधित आरोपींना जामीन सुद्धा नाकारला गेला होता. त्याला अचानक टर्न देऊन त्याच्यामध्ये कुठंतरी नक्षलवादाचा हा सगळा कट होता. अशा पद्धतीचं इस्रायली तंत्रज्ञान वापरून त्याच्यामधून त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ते संबंधित जे विचारवंत आहेत, वकील आहेत, तज्ज्ञ आहेत, एक नामवंत लोक आहेत, त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा ईमेलमध्ये अशा पद्धतीच्या हॅकिंग करून गोष्टी घुसडवल्या गेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून आणि ते पुरावे म्हणून वापरून तो कुठला तरी फार मोठा नक्षलवादी कट आहे अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन केलं. एक लक्षात घ्या, 2 मिनिटं. ह्यांनी NIA कडे न्यायचा होता ना तपास, त्यांना ह्याच्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचे धागेदोरे होते ना. तुमचं सरकार होतं त्यावेळेस, भाजपचं सरकार होतं 5 वर्ष, त्यावेळेस का नाही राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून केला तपास? मग आता ज्यावेळेस आम्ही इथं SIT नेमलेलीच आहे. पण मुद्दा त्यांनी हा मांडलेला आहे की गृहमंत्री तुमचे आहेत, गृहमंत्री तुमच्या असताना पत्रकार परिषद का घ्यावी लागते? पत्रकार परिषद घेण्यामागचं जे कारण आहे या ठिकाणी पोलीस पत्रकार परिषद घेतात ह्या तपासाच्या यंत्रणेच्या संदर्भामध्ये. अजून न्यायालयामध्ये पुरावे सादर करायच्या अगोदर
पहिल्यांदा महाराष्ट्र पोलीस असं घडलं की ह्या एल्गार परिषद किंवा भीमा कोरेगावच्या बाबतीमध्ये पोलीस पत्रकार परिषद घेऊन न्यायालयात द्यायचे पुरावे ते रस्त्यावर पोलीस पत्रकारांना देतात. या पद्धतीनं चालतं. पवार साहेब एक राजकीय पक्षाचे नेते आहेत आणि ते राष्ट्रीय अध्यक्ष देखील आहेत आणि आमच्या पक्षाचं सरकार आहे. एखादा विषय पत्रकारांनी विचारल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर देणं म्हणजे पत्रकार परिषद घेऊन सगळी माहिती देणं अशातला भाग समजायचं कारण नाही. मूळ मुद्दा जो आहे ना यातला, तुमचा प्रश्न काय आजचा की याच्यातून काही दलितांच्या वोट बँकचं राजकारण आहे का किंवा दलितांच्या तुष्टीकरणाचं राजकारण आहे का, संबंध येतो कुठं त्याचा? पण वंचितला तरी तसं वाटतं ना की हे सगळं राजकारणासाठी चालू आहे म्हणून. वंचितवाले राजकारण करत नाहीयेत का? भीमा कोरेगावच्या नंतर पहिल्यांदा डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी त्याच्या संदर्भामध्ये आक्रमक भूमिका घेतली. आम्ही असं मानतो की ती अतिशय योग्य भूमिका घेतली. आम्ही त्याच्याबद्दल अजिबात आम्हाला त्याच्याबद्दल तक्रार नाहीये. उलट त्यांनी ती भूमिका घेतली त्यामुळं या संदर्भामध्ये एक विचारमंथन सुरू झालं. याच्या मागचं एक ब्राह्मणी षडयंत्र, एक RSSचं षडयंत्र नेमकं काय आहे याच्या संदर्भामधला शोध सुरू झाला आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या वैचारिक लढाईला त्या भीमा कोरेगावच्या त्या घटनेनंतर, दुर्दैवानं का असे ना ती घटना दुर्दैवी आहे, परंतु त्यानंतर या वैचारिक लढाईला सुरुवात झाली आणि महाराष्ट्रातल्या शासकीय यंत्रणेनं कशा पद्धतीनं या संपूर्ण घटनेचं राजकारण करून एक प्रकारचं जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. या महाराष्ट्रामध्ये हा प्रोगामी महाराष्ट्र आहे. जसं बिहार किंवा उत्तर प्रदेशमध्ये एकदम असं टोकाचं राजकारण पेटतं किंवा ध्रुवीकरण होतं, तसं या महाराष्ट्रामध्ये होत नाही. महाराष्ट्रामध्ये एक संत परंपरा आहे, चांगली परंपरा आहे. ते जास्त तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊया. माधव भंडारी सर, सातत्यानं आज शरद पवार यांनी पहिल्यांदाच नाही, याच्या आधी सुद्धा अनेकदा आरोप केला. आज राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुद्धा इथं तेच सांगतायत, तुमच्या सरकारच्या काळामध्ये पोलीस खूप मोठी भूमिका बजावत होते, पोलिसांचं राजकारण झालं, हा गंभीर आरोप केला जातोय. पहिली गोष्ट अशी आहे की गुन्ह्याचा तपास पोलीसच करणार आहेत ना. पण ते पत्रकार परिषदा घ्यायला लागले असं म्हणतात. करायचा नाहीये किंवा गुन्ह्याचा तपास सनदी अधिकाऱ्यांनी करायचा नाहीये. आजपर्यंत असं पोलिसांनी कधी पत्रकार परिषद घेतली होती? माधवजी भंडारी साहेब, तुम्ही उत्तर द्या या गोष्टीचं. न्यायालयामध्ये एखाद्या गोष्ट चालू असताना न्याय प्रक्रिया RR पाटलांच्या काळामध्ये किती घेतल्याची माहिती घ्या तुम्ही. RR पाटलांच्या काळामध्ये पोलीस अधिकारी प्रसार माध्यमांशी किती बोलत होते घ्या ना माहिती तुम्ही. काय काय बोलत होते घ्या माहिती. मुद्दा असा आहे की पोलिसांनी आता काही नवीन केलं काय नाही, तुम्ही त्याचे पुरावे सादर करा. ही गोष्ट तर निर्विवाद सत्य आहे की अत्यंत संवेदनशील असलेल्या भीमा कोरेगाव एल्गार परिषदच्या संदर्भातल्या वेळेला पोलिसांनी पुरावे पत्रकार परिषदेमध्ये सादर केले. पत्रकारांच्या समोर मीडिया ट्रायल घेताय, जी गोष्ट न्यायालयात चालू आहे, उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू आहे, ती गोष्ट तुम्ही पत्रकारांच्या समोर साध्य काय करायचं होतं? तुमच्याकडे बोलण्यासारखं काय नाही, तुमच्याकडे सांगण्यासारखं काय नाही, तुमच्याकडे मुद्दा नाही, म्हणून तुम्ही आरडाओरडा करून मी जे बोलतोय तो लोकांना ऐकी जाऊ नये असा प्रयत्न करताय. बोला ना तुम्ही, तुमची नेहमीची पद्धत आहे. कारण तुम्हाला स्वतःला सांगण्यासारखं काही नसलं की आरडाओरडा करायचा. मुद्दे संपले की माणूस गुद्द्यावर होतो आणि ही राष्ट्रवादी काँग्रेसची प्रवृत्ती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा हा स्वभाव आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुद्दा कुठलाच नाही, केवळ गुद्द्यावर येणं एवढंच त्यांना माहिती आहे आणि म्हणून ते या पद्धतीने वागतात. ही चर्चा करण्याची पद्धत आहे. ऐकून घ्या. ऐकून घेण्यासाठी तुम्हाला शक्य नाही, तुम्हाला ऐकून घेणं शक्य नसतं कारण तुमच्याकडे उत्तर नसतं, माहिती नसतं, म्हणून तुम्ही या पद्धतीने वागता. माधव भंडारी सर, एक मुद्दा आणखी सुद्धा मांडला या पत्रकार परिषदेमध्ये. शरद पवार असं म्हणाले की जेव्हा बैठक होते पोलीस अधिकाऱ्यांसोबत मंत्र्यांची बैठक होते आणि 3 वाजता तर केंद्राला कळतं ते आणि NIA कडे तपास दिला जातो. पोलिसांच्या भूमिकेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे आणि पोलीस आणि भाजप यांचा साटलोटा हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय. त्याच्याकडे मी येतोच, पण त्याच्या आधी आपण 2 गोष्टी विसरता कामा नये. कालपासूनचा या विषयातला सगळा घटनाक्रम लक्षात घ्या. पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची फक्त बैठक घेतली. पाटील साहेब म्हणतात आमचं सरकार आहे. सरकार त्यांचं नाहीये. 3 पक्षांचं सरकार आहे. त्यांचा पक्ष त्या सरकारमध्ये आहे, त्यांचं सरकार नाहीये. आपल्या मंत्र्यांची बैठक घेतली. त्या बैठकीनंतर अल्पसंख्याक खात्याचे मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आम्ही SIT नेमण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे विषय घ्यायचा गृहमंत्र्यांचा, गृह खात्याचा, त्याच्यावरती बोललं पाहिजे गृहमंत्र्यांनी. ते गृहमंत्री बोलले नाहीत. नवाब मलिक येऊन त्याचं बाईट देत आहेत, पत्रकारांना सांगतात की आम्ही SIT नेमण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याच्यानंतर थोड्याच वेळात गृहमंत्री स्पष्टीकरण करतात की आम्ही याबद्दलच्या कायदेशीर बाजू तपासून बघू आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. आता ह्यातलं काय खरं? बरं, हे दोघे तुमचेच आहेत ना, ह्याचा काय भाजपशी साठलोट नाही. याच्यात काय भाजपचं कोणी मिळालेलं नाही की तुम्हाला तेही म्हणायचं की या दोघांपैकी कोणीतरी भाजपला मिळालेलं आहे म्हणून.
त्यामुळे मुळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वतःमध्येच त्याचा आंतरविरोध आहे, त्यांच्यामध्ये संघर्ष आहे, त्यांच्यामध्ये एकमत नाही. त्यांचे उद्दिष्ट वेगवेगळी आहेत प्रत्येकाची, आणि त्याचं प्रदर्शन काल आपण बघत होतो. आणि त्या दोघांनी जे बोलताना त्यांनी जे विरोधाभास दाखवला, त्याच्यातून जे चित्र निर्माण झालं ते सावरण्यासाठी पवार साहेबांनी आजची पत्रकार परिषद घेतली आणि पोलिसांवरती आरोप करण्याचं सुरू केलं. पोलिसांवरती पवार साहेबांसारख्या नेत्यांनी असे आरोप करणं हे योग्य नाही खरं म्हणजे. पोलीस खात्याचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आपण याच्यामधून करतात, पोलिसांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न आपण करतात, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, आपण लगेच उत्तर घेऊया. पोलिसांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला जातो का मतांच्या राजकारणासाठी? साहेब, आपण असं म्हणालात की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे मुद्दे नसले की ते गुद्द्यावर येतात. माझं बोलत असताना महाराष्ट्राला तुमचं मत ऐकायला जाऊ नये म्हणून मी मध्येच बोलतोय असं तुम्ही बोललात. मध्ये बोलल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु त्या ठिकाणी ते बोलणं आवश्यक वाटलं म्हणून बोललो. आपण ज्येष्ठ त्या ठिकाणी नेते पण आहात आणि प्रवक्ते पण आहात. आपल्याला चांगलं माहीत आहे की नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांची बैठक घेणं याच्यामध्ये आक्षेपार्ह वाटण्याचं कारण काय? ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि माझ्या पक्षाच्या मंत्र्यांची बैठक घेतली. जणू काही ही बैठक ही पूर्ण पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदा झाली अशा पद्धतीनं आपण त्या बैठकीचं वर्णन करतात, हे मुळात चुकीचं आहे. आमच्या पक्षाच्या नेत्यांची बैठक, मंत्र्यांची बैठक वारंवार पवारसाहेब घेत असतात, आढावा घेत असतात. त्या बैठकीतल्या अनेक मुद्द्यांपैकी कदाचित हा एक मुद्दा असेल आणि त्याच्या संदर्भामध्ये प्रवक्ते म्हणून नवाब मलिक बोलले असतील. नवाब मलिक बोलल्यानंतर तुम्ही म्हणालात की गृहमंत्री अमुक अमुक वेगळं बोलले. गृहमंत्री आहेत ते त्या पोलीस खात्याचे प्रमुख आहेत आणि त्या संदर्भामध्ये त्यांना जी काही प्रक्रिया चालू आहे त्याबद्दल त्यांनी माहिती दिली. आता याच्यामध्ये इतकं जणू काही विसंवाद आहे, ह्यांच्यात जमत नाही, हे तुमचे मुद्दे आहेत का? आमच्याकडे मुद्दे नाहीत म्हणतात ना आपण मुद्द्यावर असे फालतू मुद्दे घेऊन तुम्ही आम्हाला सांगताय का की हे आमच्याकडे मुद्दे आहेत आणि आम्ही मुद्दे घेतोय? ठीक आहे, नाही आपण मुद्द्यावर येऊ ना. आपला मुद्दा हा आहे की एल्गारवरून शरद पवार जे राजकारण खेळताय ते दलितांना सांधण्यासाठी, आपल्याकडे खेचण्यासाठी आहे का, हा मुद्दा आहे. आणि सिद्धार्थ, तुम्हाला तुमच्यावर आक्षेप असा घेतला होता की तुम्ही खरे वाढलात, तुम्हाला खरं बळ मिळालं ते याच एल्गारच्या नंतर, भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर. नाही, यांच्या आक्षेपांना आम्ही काही मोजत नाही. जनतेला माहिती आहे काय ते योग्य आहे. पण मुद्दा एक सगळ्यात महत्त्वाचा इथं आहे की भंडारी साहेब असतील किंवा पाटील साहेब, मी तुम्हाला दोघांना विनंती करतो, आपण इश्यूवर बोलूयात. नॉन इश्यूवरती ना हा चॅनलचा वेळ वाया नको घालूयात. आता महत्त्वाचा मुद्दा, ज्या भाजप सरकारच्या काळामध्ये ही घटना घडली, ती घटना आणि दंगल 1 तारखेची घडण्याच्या आधी तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी वारंवार सरकारला, पोलिसांना या बाबतीत माहिती दिली होती की या ठिकाणी काहीतरी काळबेरं घडतंय, या ठिकाणी दंगल सदृश परिस्थिती निर्माण करण्याचा कट आखला जातोय, त्याच्यामध्ये भिडे आणि एकबोटे या लोकांची माणसं काम करत आहेत, त्यांना वेळीच पायबंद घाला, हे पोलिसांना सांगण्यात आलं. पोलिसांचा स्वतःचा इंटेलिजन्सचा रिपोर्ट होता, तो दाबण्यात आला. बाजूला 40 किलोमीटरवरती मुख्यमंत्री त्या दिवशी होते आणि दंगल सकाळपासून ते दुपारपर्यंत सुरू होती. त्यावेळेला भाजपने जे काही पोलीस तिथे नेमलेले होते त्या पोलिसांनी दंगलखोरांना मोकळं रान दिलं. त्याच्यानंतर ज्यांचा काडीचाही संबंध नाहीये अशा एल्गार परिषदेचे आयोजक आणि ज्यांचा एल्गार परिषदेशीही संबंध नाहीये अशा बुद्धिवंतांवरती खटले दाखल केले आणि कसलाही संबंध नसताना त्यांना या दंगलीशी जोडण्यात आलं. दुसरा महत्वाचा मुद्दा, एक टर्म या ठिकाणी वापरण्यात आली, ती म्हणजे अर्बन नक्षलवाद. या अर्बन नक्षलवादाच्या नावाखाली त्या भीमा कोरेगाव परिसरामध्ये अर्बन नक्षलवाद्यांनी ही घटना घडवली असं सांगण्यात आलं. माझा प्रश्न आहे, ज्या घरांच्या गच्चीवरती दगडांचे खच होते त्या घरामध्ये राहणारे लोक नक्षलवादी आहेत का? त्या नक्षलवाद्यांनी दगडफेक केली होती का? त्या ठिकाणी जाणारे लाखो लोक जे आहेत ते नक्षलवादी होते का? या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे विलासजी, त्या एल्गार परिषदेचं एक ब्रीद वाक्य होतं, ते होतं नवपेशवाई गाडण्यासाठी एल्गार परिषद. ही नवपेशवाई गाडण्याची जी भाषा आहे ती या RSSच्या भाजप सरकारला पटली नाही, त्यांना ते खटकलं आणि त्याच्यावरून त्यांनी हे सगळं केलं. भाग दुसरा जो आता सुरू झालेला आहे, आमचं म्हणणं असं आहे, तू मारल्यासारखं कर, मी लागल्यासारखं करतो, हे नाटक सध्या सुरू आहे का राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडनं, की एकीकडे भाजपने आधी सगळा प्रकार घडू दिला, त्यात पोलिसांनी चुकीच्या पद्धतीनं ज्यांचा काही दोष नाही त्या लोकांना गोवलं, जे दोषी आहेत त्यांना मोकळं सोडलं, आणि आता परत या प्रकरणावरून धुरळा उडवायचा, आम्ही जणू काही इथल्या सगळ्या दलित, आदिवासी, बहुजन वर्गाचे कैवारी आहोत अशा पद्धतीची भूमिका घ्यायची, स्वतःकडे असलेलं खातं मात्र वापरायचं नाही, अशी भूमिका कृपया राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवार साहेबांनी घेऊ नये अशी आमची इच्छा आहे. त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या खात्याचा, अधिकाराचा वापर करावा आणि जे कोणी खरे गुन्हेगार आहेत त्यांना गजाआड करावं. तुम्ही केवळ पत्रकार परिषद घेऊन आणि एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून जर का या ठिकाणी वातावरण गढूळ करणार असाल,
धुरळा उडवणार असाल तर त्यातून मतांची बेगीमी होणार नाहीये. या ठिकाणी एक लक्षात घ्या, या प्रकरणाच्या बाबतीमध्ये सोशल मीडियावर जितकं लिखाण झालं त्याच्यात ज्या पद्धतीनं विखारी पद्धतीनं एक मेसेजेस पोहोचवण्यात आले आणि दंगल सदृश परिस्थिती घडवून वेगवेगळ्या ठिकाणी अॅट्रॉसिटीज घडवण्यात आला, त्या अॅट्रॉसिटीजच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका आहे? आज या ठिकाणी दलित समाजाच्या बाजूने तुम्ही निश्चित उभे राहा. मात्र सध्याच्या घडीला दलितांवर सुरू असलेल्या अत्याचाराबद्दलही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भूमिका ठेवली पाहिजे. भाजपकडनं तर आम्हाला बिलकुल काडीची अपेक्षा नाही. त्यांनी तर जे करायचं ते करून ठेवलेलं आहे, सगळी घाण करून ठेवलेली आहे. मात्र किमान आता तुम्ही सत्तेत आला तर व्यवस्थित पद्धतीनं तुमची नियत साफ असल्याचं तुम्ही दाखवून देणं गरजेचं आहे. या सगळ्या नाही येतो तुम्हाला उत्तर दे अगदी थोडक्यात. हा, निश्चितपणे आपल्या अपेक्षा निश्चितपणे पूर्ण होण्याच्या दृष्टीनं जर त्या दलित समाजाला न्याय देण्याची भूमिका आजपर्यंत पवार साहेबांनी घेतली आणि यापुढेही घेतली जाईल. मुळात हा एल्गार परिषद किंवा भीमा कोरेगावचा मुद्दा हा फक्त दलितांपुरता सीमित नसून हा बहुजन समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला नख लावण्याचा प्रयत्न त्या भीमा कोरेगावच्या निमित्तानं झाला आणि हे महाराष्ट्राला पुढच्या भविष्यकाळामध्ये पुढच्या पिढ्यांना परवडणारं नाही. त्यामुळे यातलं सत्य शोधलंच पाहिजे आणि ते निश्चित आम्ही शोधून काढू असं आश्वासन या ठिकाणी मी आपल्याला देतो. मला संभाजी भगत सरांकडे जायचं पण तत्पूर्वी भंडारी सर तुम्हाला मुद्दा मांडायचा होता अगदी थोडक्यात. नाही, मला दोन गोष्टी स्पष्ट करण्यासाठी एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या वडू गावामध्ये ही घटना घडली ते वडू गाव त्या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने ठराव करून घेतला. त्या ग्रामपंचायतीचा सरपंच कोण, त्या ग्रामपंचायतीमध्ये जे सभासद आहेत, ग्रामपंचायतीचे सभासद आहेत, ते सगळे कोणत्या पक्षाचे आहेत? हा परिसर सगळ्याच्या भागामध्ये येतो. त्या भागामधलं पंचायत समितीचं सदस्य, जिल्हा परिषदेचं सदस्य कोणत्या पक्षाचे आहेत? त्या ठिकाणी त्या सर्व राजकारणावरती कोणत्या पक्षाचा प्रभाव आहे हे एकदा स्पष्ट करा. आणि दुसरा मुद्दा असा आहे की एल्गार परिषदेचा संबंध हिंसाचाराशी नाही असं आपण म्हणून काय उपयोग आहे? त्यांची भाषणच आहेत, बस जाळा आहे ते सांगतात. आता बस जाळा हे काही हिंसाचाराचं आव्हान नाही का? आणि ज्या लोकांवरती आता हे नक्षलवादी कारवाया केल्याचे आरोप ठेवलेले आहेत त्या सगळ्यांवरती राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा सरकारमध्ये होती मागच्या वेळेला 15 वर्ष R.R. पाटील गृहमंत्री होते तेव्हा या सगळ्यांवरती ह्याच आरोपाखाली कारवाया झाल्या, त्यांच्यावरती बंदी घातलेली आहे. हीच माणसं होती. आणि या लोकांनी ज्या सुधीर ढवळेचा कैवार घेऊन आज राष्ट्रवादी बोलतायत त्या सुधीर ढवळेचं 2017 मधलं भाषण आहे का? काय म्हणतायत ते? त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने नेमकं राजकारणासाठी आपल्याला कुठे कोलांट्या मारायच्या, काय पलटी मारायची मारावी त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. शेवटी त्यांचं राजकारण त्यांना करायचंय. पण हे करत असताना महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला, सामाजिक एकात्मतेच्या भावनेला नख लावण्याचा उद्योग जो तुम्ही सातत्याने चालवलाय तो कुणाच्याही हिताचा नाही, समाजाच्या तर नाहीच नाही, तुमच्याही हिताचा नाही, कुणाच्याच हिताचा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट आरोप ते करतायत, कोलांट्या उड्या मारताय तुम्ही मतांसाठी असं म्हणतायत. आता ते भंडारी साहेब बोलतायत त्यांनीच आता म्हणजे एक प्रकारचं काय म्हणायचं की कोण सामाजिक ऐक्याला नख लावण्याचा प्रयत्न करतंय. आता मागचे वरचं केंद्रातलं सरकार, आपलं 5 वर्षाचं राज्यातलं सरकार हे आम्ही पाहिलेलं आहे जवळून. आता वेगळ्यानं सांगायची, जे लोकांचं व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे या देशातलं, त्याच्या संदर्भामध्ये अनेक उच्च विद्याभूषित पासून, साहित्यकापासून, लेखकांपासून, कलाकारांपर्यंत अनेक लोकांनी याच्या संदर्भामध्ये भाष्य केलेलं आहे की हा देश या देश घटनेप्रमाणे चालला पाहिजे, संविधानाप्रमाणे चालला पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाचं तुमच्याबद्दल विरोधी का असेना परंतु ते मत मांडण्याचा अधिकार जो आहे, जो लोकशाहीचं जो पवित्र अशा पद्धतीचं जे सौंदर्य त्यातून निर्माण झालेला आहे, तो अधिकार तुम्ही जो आहे काढून घेण्याचा जो प्रयत्न करताय त्या अधिकाराच्या संदर्भामध्ये बोलणारी ही सगळी लोक आहेत. मग ते कवितेच्या माध्यमातून बोलणारे असू द्यात, ते पुस्तकाच्या माध्यमातून बोलणारे असू द्यात किंवा भाषणांच्या माध्यमातून बोलणारे असू द्यात. काही माणसं ही विखारी पद्धतीने बोलतात, जहाल पद्धतीने बोलतात, काही मावळ पद्धतीने बोलतात, काही जणांची भाषा ही सौम्य प्रकृतीची असते, काही जणांची आक्रमक असते. तुम्ही अशा पद्धतीची जी काही लोकांनी भाषणं केली असतील, बाळासाहेब ठाकरे भाषणं करत नव्हते का? त्या काळामध्ये कितीतरी आक्रमक ते बोलायचे, त्यांची भाषाही वेगळ्या पद्धतीची असायची. या लोकांनी जी काही भाषणं केली ही सरकारच्या विरोधामध्ये केली, तुमच्या गळचेपीच्या विरोधात केली, इंग्रजांची जसं दमनशाही होती त्या दमनशाहीच्या विरोधात केली, दडपशाहीच्या विरोधात केली आणि अशी त्यांनी भाषणं केली, पुस्तकं लिहिली, कविता म्हणल्या. म्हणून तुम्ही त्यांना देशद्रोही ठरवता, म्हणून त्यांना तुम्ही तुरुंगामध्ये डांबता. अहो, यांच्या शिक्षण काय आहेत बघा, यांच्या ह्या लोकांची सगळी पार्श्वभूमी काय आहे ते बघा.
आणि त्याच्या ह्या सगळ्या लोकांनी एल्गार परिषदेला येत असताना ती एक वैचारिक चळवळ म्हणून एकत्र आले आणि शेवटी ती एल्गार परिषद संपत असताना संविधानाचं रक्षण करण्याची शपथ त्या लोकांनी घेतली आणि तुम्ही त्या लोकांना आरोपी करून तुम्ही देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करता. हे एकदम चुकीचं चाललेलं आहे. आणि तुम्हाला अशा गोष्टीचं समर्थन करता आणि तुम्ही पुन्हा सांगता की सामाजिक एकतेला नख लावायचं नाही. कोण सामाजिक एकतेला सगळं मातीत घालण्याचं खड्ड्यात घालण्याचं काम करतंय हे जरा स्पष्ट करून सांगा ना. ठीक आहे, आपण उत्तर घेऊ. सर मला ब्रेक घ्यायचा आहे, अगदी थोडक्यात सर तुमचं उत्तर. नाही, मी बाकी तपशिलात जातच नाही. उमेश पाटील साहेबांनी खूप चांगला मुद्दा उपस्थित केला, विचार स्वातंत्र्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा. मी त्यांचं स्वागत करतो. 75ची आणीबाणी त्यांना आठवणार नाही, कारण ते त्यावेळेला वयाने खूप लहान असतील, त्यामुळे त्याबद्दलही माझं काही म्हणणं नाही. पण फार लांब कशाला जायला पाहिजे. या भीमा कोरेगावच्या चौकशीसाठी जी समिती नेमली होती त्या समितीसमोर पवार साहेबांनी जे प्रतिज्ञापत्र केलंय ते प्रतिज्ञापत्र उमेश पाटील साहेब वाचा. त्या प्रतिज्ञापत्रामध्ये पवार साहेबांनी मला या संबंधामध्ये कुठल्याही संघटनेचं कुठल्याही व्यक्तीचं नाव घेता येणार नाही, मला माहिती नाही, असं प्रतिशब्देवर लिहून दिलंय. एक. दुसरं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी या शपथ प्रतिज्ञापत्रामध्ये शब्देवर काढलेला आहे की विचार स्वातंत्र्याचं हे जरी मूलभूत स्वातंत्र्य असलं तरी काही गोष्टींचा विचार करून या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, विचार स्वातंत्र्यावरती बंधनं घालली पाहिजे, त्याच्यासाठी नवीन कायदा केला पाहिजे किंवा विद्यमान कायद्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे, असं त्यांनी त्या आयोगाला सुचवलंय, समितीला सुचवलंय. आणि हे पवार साहेबांचं शपथेवरचं भूमिका आहे, प्रतिज्ञापत्रातली भूमिका आहे, ताजी आहे. त्यामुळे ती एकदा वाचा आणि मग विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्यावर चर्चा करू. नाही, आपण आता काय करूया, या अनुषंगानं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्या प्रकारचं राजकारण करू पाहतायत, या राजकारणाचं गेल्या अनेक दशकांपासून दलित राजकारण बघणारे कार्यकर्ते नेमका कसा विचार करतायत, ते याच्याकडे कसं बघतायत हे जाणून घेण्यासाठी मला संभाजी भगत सरांकडे जायचंय. ब्रेक नंतर एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय एल्गारवरून शरद पवार महाराष्ट्रामध्ये दलित कार्डचं राजकारण खेळतायत का. ब्रेकच्या पूर्वी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या तिघांचंही नेमकं काय म्हणणं आहे या सगळ्याबद्दल, कसे त्यांचे आरोप, दावे, प्रतिदावे आहेत बघितलं. पण महाराष्ट्रातल्या दलित समाजाचं राजकारण जवळून पाहिलेल्या, चळवळीतल्या कार्यकर्ते म्हणून काम केलेल्या संभाजी भगत शाहीर आता आपल्यासोबत आहेत. संभाजीराव, तुम्ही या सध्या जी राजकीय कुरघोडीचं राजकारण चालू आहे त्याच्याकडे कसं पाहता. एल्गारच्या नंतर जो एकवटलेला दलित समाज आहे तो समाज आपल्याकडे खेचण्यासाठी आता कवायत सुरू झाली आहे का. एक तर पहिली गोष्ट आहे की याला जे दंगल तुम्ही म्हणतात, कृपया दंगल हा शब्द वापरू नये, कारण तो एकतर्फी हल्ला होता. दुसरी गोष्ट आहे की एल्गार परिषद आणि जे काही वडूच्या म्हणजे भीमा कोरेगावच्या दरम्यान जे काही झालेलं आहे या 2 दिवसामध्ये जे काही झालेलं आहे, तर ह्याच्यामध्ये एक तर इतिहासाचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि तो पूर्णपणे ब्राह्मण्यवादाच्या विरोधामध्ये जाणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ब्राह्मण्यवादी शक्ती ज्या आहेत त्यांनी अगोदरपासूनच ही तयारी केली होती. कारण जसे एल्गार परिषदेमध्ये 250 संघटना इन्व्हॉल्ड होत्या आणि ती एक मोठी परिषद होणार होती, कारण PB सावंत, कोळशे पाटील, बाळासाहेब आंबेडकर ही सगळी मंडळी त्याच्यामध्ये आहेत. आणि तो कार्यक्रम जो आहे तो शनिवारवाड्यावर घेतला. ही सगळ्यात मोठी पोटदुखी त्या काळामध्ये झाली. आणि त्यानंतर काय झालं की जे काही कविता वगैरे वाचलेल्या आहेत ते नामदेव ढसाळांच्या कविता आहेत. 500 एक कविता मला वाटते वाचलेली होती त्याच्यामध्ये, मी काय तिकडे नव्हतो, परंतु नामदेव ढसाळांच्या कविता त्यांना पद्मश्री मिळालेली आहे आणि त्या मराठी साहित्यामधलं ते सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आज मोठं योगदान आहे त्यांचं, तर त्याबद्दल जास्त बोलत नाही मी. पण हा इतिहासाचा मुद्दा जो आहे की एकतर संभाजी महाराजांच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं दावे प्रतिदावे आहेत आणि ब्राह्मण्यवाद्यांनी संभाजी महाराजांच्याबद्दल जे केलेलं काही कारस्थान आहे ते एक तर उघडं पडायची वेळ आलेली आहे. दुसरी गोष्ट, नवी पेशवाई गाडून टाका. महाराष्ट्रामध्ये जे BJPचं राज्य होतं त्याला तो शब्द बरोबर होता की पेशवाईच होती नवी पेशवाई, फार काय वेगळं नव्हतं. आणि या अशा काळामध्ये त्यांनी हा हल्ला केलेला आहे 2 ठिकाणी. जे सामान्य माणसं गेली या आमचे त्या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी, त्यांना एकतर्फी मारलेला आहे. एकतर्फी मारलेला आहे. घराघरांवर दगड वगैरे साठवून मारलेला आहे आणि गाड्या जाळलेल्या आहेत. गाड्या मोठ्या प्रमाणात 500च्या वर गाड्या जाळलेल्या आहेत.
तर ही दंगल नव्हती, हा एकतर्फी आला होता. दुसरी गोष्ट, माधव भंडारी जे बोलतात की हे अर्बन नक्सल प्रकरण आहे. माधव भंडारी, माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, कृपया तुम्ही समजून घ्या. इतिहासाला प्रश्न विचारणे, सत्य इतिहासाची मागणी करणे, हे काय अर्बन नक्षलवादी असण्याचं लक्षण आहे का? आणि जी काही परिषद झालेली आहे त्याची रेकॉर्डिंग्स आहेत ना. पोलिसांनी ज्या पद्धतीने लोकांना पकडलेलं आहे, कोण आहेत? वरावरा राव, वय वर्ष 80, सुधा भारद्वाज, मोठ्या मानवतावादी कार्य हक्काच्या कार्यकर्त्या, शोमा सेन, हेड ऑफ द डिपार्टमेंट, नागपूर विद्यापीठ इंग्लिश डिपार्टमेंटच्या, सुधीर ढवळे, त्यांना अगोदर अटक झाली होती. माधव भंडारी बरोबर आहे, पण कोर्टाने निर्दोष सोडलेला आहे. नक्षलवादाचा ठपका नव्हता त्यांच्यावर, त्यांना निर्दोष सोडलेला आहे. असं असताना हे अर्बन नक्सल नावाची जी टर्म आहे ही आणून इतिहासाला प्रश्न विचारणारे किंवा सत्य इतिहासाची मागणी करणाऱ्या लोकांना तुमचं तोंड दाबण्यासाठी पोलिसांचा वापर केलेला आहे. शरद पवार आज मागणी करतायत आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं आज दुपारी, मी ती बघितली परिषद, ते म्हणालेत की एल्गार परिषद आणि ती जे काही झालं तिकडे जे हल्ला झाला, या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आणि त्याच्यामध्ये दलितांवर जो हल्ला झालेला आहे, अभिवादन करायला गेलेल्या दलितांच्या बाबतीमध्ये त्यांनी संवेदना व्यक्त केलेल्या आहे. शरद पवार हे 50 वर्षापासून या महाराष्ट्राचं राजकारण करतायत, देशाचं राजकारण करतायत. आमची विनंती आहे त्यांना, सरकार आता तिघांचं आहे आणि गृहमंत्री योगायोगानं कसं का होईना पण राष्ट्रवादीचं आहे. हे जे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे जे आहेत ना, यांच्या बाबतीमधले जे काही पुरावे आहेत ते शोधून काढा. जसे या लोकांना तुम्ही जेलमध्ये ठेवलंय ना, त्यांच्या विरुद्ध पण पुरावे आहेत ना, हे पुरावे शोधून काढा आणि ताबडतोबीनं हे महाराष्ट्राला लागलेली कीड आहे ही ताबडतोब मारून टाका. त्यांच्यावर कारवाई होईल म्हणून भीती वाटते भाजपला. अर्थात तेच आहे म्हणून तर यांना इकडे घेऊन गेलेत ना. भीती तीच आहे की जर हा तपास इथे झाला तर शरद पवारांनी मागणी केलेली आहे ना की इथले पोलिसांचा तपास जो संशयात आहे, क्वेश्चन मार्क आहे त्याच्यावर, तर ते पोलीस सापडणार आहेत. म्हणून ताबडतोब ही म्हणजे बैठक झाल्या ताबडतोब दिल्लीकडे गेलेला आहे. ठीक आहे, तुमच्या ह्या आरोपाचं उत्तर घेऊ. सिद्धार्थ बोला. एक महत्वाचा मुद्दा मला संभाजी भगत यांच्या याला जोडायचा आहे की या प्रकरणामध्ये एनआयकडे तपास जाण्यामध्ये केवळ मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेला वाचवणं एवढं टार्गेट नाहीये. तर या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्याचा रोल अतिशय संशयास्पद राहिलेला आहे, गृहमंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून. आणि ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे या चौकशी आयोगासमोर की मुख्यमंत्र्याचा जबाब नोंदवण्यात यावा. मुख्यमंत्री त्या सगळ्या दिवसभरात कुठे होते, त्यांना किती वाजता माहिती मिळाली, आधी इंटेलिजन्स आलं होतं की नव्हतं, त्यावर काय निर्णय घेतला या सगळ्या बाबतीमध्ये. त्यामुळे एनआयएकडे हा तपास जाण्यामागे केवळ मिलिंद एकबोटे आणि भिडे नाही तर मुख्यमंत्री आणि इतर जे अधिकारी यांनी हा सगळा डाव रचला होता, कट रचला होता, त्या सगळ्यांना वाचवण्यासाठी एनआयएकडे देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, सुरेश खोपडे सरांकडे मला जायचं. सर, तुमची भूमिका काय याच्याबद्दलची, तुमचं काय मत आहे? या घटनेचा घटनाक्रम आपण समजून घ्यायला पाहिजे. जे देवेंद्र फडणवीसांचे गुरु आहेत ते भिडे गुरुजी एकबोटे यांनी या भीमा कोरेगाव घटनेच्या अगोदर खूप मोठं वेगळं वातावरण तयार केलं होतं. त्यानंतर 1 तारखेला घटना घडली आणि माझ्या माहितीप्रमाणे 2 तारखेला भिडे गुरुजी एकबोटे यांच्या विरुद्ध पिंपरीला गुन्हा दाखल झालेला आहे की त्यांचा त्याच्यामध्ये हात आहे. त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. परंतु त्यानंतर 8 तारखेला इथं विश्रामबागवाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि सामान्य माणसाच्या नजरेस येणार नाही अशा प्रकारचं षडयंत्र रचण्यात आलेलं आहे. कारण ती जी फिर्याद दिलेली आहे ते तुषार जामगुडे नावाच्या एका बिल्डरनी, छोटासा एजंट आहे की जो भिडेंचा हस्तक आहे. खरं तर माझ्या नोकरीमध्ये आणि कायदा देखील हे सांगतो की माओवादी संघटना, दंगली, अमुक तमुक गोष्टी असेल आणि हे जर शासनाच्या नजरेला आलं तर इट इज अप टू द स्टेट टू सेट द लॉ इन मोशन. म्हणजे कायद्याची कारवाई ही सरकारनं सुरू करायची असते. म्हणजे त्या पोलीस स्टेशनचा PI, ACP, DCP
किंवा इंटेलिजन्स डिपार्टमेंट जे आहे महाराष्ट्राचं त्यांनी तक्रार दिली पाहिजे. त्यांनी का तक्रार दिली नाही, पण ही हेतू पुरस्सर जामगुडेंची तक्रार घेतलेली आहे. आणि त्यानंतर यांची जी मुलाखत झालेली आहे रवींद्र कदमांची, त्यांनी स्पष्टपणे त्या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे की या लोकांना झालेली अटक आणि या इथं झालेली दंगल यांचा काही संबंध नाही. अजून ते सिद्ध झालेलं नाही. परंतु लक्ष उडवण्यासाठी यांच्या विरुद्ध प्रतिबंधक कायदा युपीए ज्याला म्हणतो, ज्या प्रतिबंधक कारवाया आणि त्यांचा सीपीआय मावोईशी संबंध आहे असं करून त्यांना अटक केली आणि सगळ्या लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवलं गेलं. खरं तर पवार साहेबांनी उपस्थित केलेला मुद्दा हा खूप पूर्वीच लोकांनी उपस्थित करायला पाहिजे होता की अशा प्रकारचा संबंध नसताना अटक का झालेली आहे. आणि ज्या वेळेला मागणी करण्यात आली की याचा तपास एसआयटीनं केला पाहिजे, त्यावेळेला मात्र तो तपास एनआयकडे गेला आणि तो 2-3 तासामध्येच गेला. तर याच्यामध्ये महत्वाचं षडयंत्र असं आहे की पुण्याचे पोलीस कमिशनर, जॉईंट कमिशनर रवींद्र कदम या लोकांना हाताशी धरून हा जामगुडे तर्फे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नाहीतर कुणी पोलीस अधिकारी फिर्यादी व्हायला तयार झालेला नाही हे माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि ज्या अधिकाऱ्यानं सुरुवातीला तपास केला तो देखील या तपासातून बाहेर गेलेला आहे. आणि म्हणून मग हे सगळं मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून हे रवींद्र कदम यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे. मी रवींद्र कदमांना खूप जवळून ओळखतो, खूप चांगला अधिकारी आहे. मी गेले 1.5 वर्ष एका दखलपात्र गुन्ह्याची तक्रार घेऊन त्यांच्याकडे नागपूरला गेलो. 1.5 वर्ष त्यांनी, मी एक IPS अधिकारी आहे, मला 2 पोलीस मेडल्स आहेत. माझी दखलपात्र गुन्ह्याची फिर्याद घेतली नाही, परंतु जामगुडे नावाच्या कोणा अज्ञात माणसाची तक्रार घेतली, गुन्हा दाखल केला, अटक केला. आणि आता ज्या वेळेला SIT नेमण्याची पाळी आली त्यावेळेला मग यांनी सांगितलं असेल या अधिकाऱ्यांनी की तुमच्या सांगण्यावरून म्हणून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. देवेंद्र फडणवीस आणि ज्यांनी सांगितलं असेल आम्ही मग त्या कमिटी पुढे सांगू किंवा आम्ही एक्सपोज होऊ, आणि ते व्हायचं नसेल तर हा गुन्हा स्टेट कडून घेऊन तो एनआयकडे गेला पाहिजे. आणि म्हणून याच्यामध्ये स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस आणि इतर लोकांना जे खरोखरच ब्राह्मणशाहीचं राज्य आणण्यासाठी धडपडतायत आणि भिडेंना वाचवण्यासाठी धडपडतायत, त्यांनी हा तपास एनआयकडे पाठवलेला आहे. खूप गंभीर आरोप तुम्ही केलेले आहेत सर. त्या सगळ्या आरोपांबद्दल पुन्हा एकदा आपण भाजपचं उत्तर घेणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर शरद पवार यांनी जी आक्रमक भूमिका सध्या घेतलेली आहे याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर, समाजकारणावर नेमके काय परिणाम होणार आहेत? राजकारणाची जी समीकरणं भीमा कोरेगावच्या नंतर महाराष्ट्रातली बदलली ती पुन्हा एकदा बदलून आधीसारखी करण्याचा हा प्रयत्न आहे का? त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. एल्गार प्रकरणावरून सध्या शरद पवार यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि त्यांची ही आक्रमक भूमिका म्हणजे त्यांचं हे दलित कार्ड आहे का असा प्रश्न सध्या निर्माण झालेला. आपण तोच प्रश्न सगळ्यांना विचारतोय. पण ब्रेकच्या पूर्वी खोपडे सरांनी अत्यंत गंभीर आरोप भाजपच्या तत्कालीन सरकारवर केलेले होते. आपण त्याबद्दल उत्तर घेऊया आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या या सगळ्या दलित राजकारणाबद्दल मला सर्व मान्यवरांना विचारायचं. वेळ खूप कमी आहे सर, अगदी थोडक्यात त्या प्रश्नांना उत्तर द्या ज्या गंभीर आरोपांबद्दल तुम्हाला त्यांनी विचारलंय. माधव भंडारी सर. पहिली गोष्ट म्हणजे खोपडे साहेब हे पोलीस अधिकारी, निवृत्त पोलीस अधिकारी, IPS वगैरे म्हणतात, परंतु ते राष्ट्रवादी काँग्रेसची भाषा बोलतात. त्यामुळे या पलीकडे त्यांच्या कुठल्याही आरोपाला जास्त महत्व द्यायची मला आवश्यकता वाटत नाही. पोलीस खात्यामध्ये ज्या पद्धतीच्या, म्हणजे खोपडे साहेब एक गोष्ट विसरतात ह्याच प्रकरणामध्ये की या प्रकरणात, या दंग्यामध्ये पोलिसांची गाडी जाळली गेली, पोलिसांवर हल्ले झाले, पोलीस जखमी झाले, पण त्याबद्दल खोपडे साहेबांच्या बोलण्यामध्ये कुठेही काही वैषम्य नाही, त्या पोलिसांबद्दल कुठे सहानुभूतीची भावना नाही, काही नाही. त्यामुळे ठीक आहे, त्यांनी एक बाजू घेतली, त्यांचा अधिकार आहे. पाटील साहेबांच्या माहितीसाठी विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, माझं काही त्याला आक्षेप नाही. बाकीचे सगळे मुद्दे जे आहेत, मी त्या ऐतिहासिक चर्चेमध्ये जाण्याची ही वेळ नाही, जागा नाही, त्याच्यासाठी लागणारा वेळ सुद्धा आपल्याकडे नाही. यातला सरळ मुद्दा असा आहे की ज्या लोकांवरती नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्याबद्दल आत्ता कारवाई केली, त्यांच्यावरती आरोप ठेवले, त्यांच्यावरती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आणि केंद्रातलं
युपीएचं सरकार यांनी सुद्धा कारवाया केल्या, त्यांच्यावरती खटले भरले, ते निर्दोष सुटलेले नाहीयेत. ते खटले पुढे चालवले नाही, ज्या पद्धतीने चालवायला पाहिजे होतं. कोपर्डीच्या खटल्यात जे चाललंय ना, तेच त्याही वेळेला केलं. कोपर्डीच्या खटल्यात वकीलही आता हजर राहत नाही सरकार बदलल्याबरोबर. ठीक जे आहे. कोपर्डीच्या खटल्याबद्दल आताचं सरकार करतंय तेच युपीए सरकारच्या काळामध्ये या नक्षलवादी कारवायांबद्दलच्या चुकीची माहिती देता तुम्ही भंडारे. आणि त्यावेळेला आर पाटील यांनी विधानसभेमध्ये नक्षलवाद्यांच्या कारवायांचा विषय हा आर पाटील यांनी मांडला होता, केंद्रामध्ये पी चिदंबरमनी मांडला होता. दिशाभूल करणारी माहिती देता तुम्ही. केंद्रातलं काँग्रेसचं सरकार, आता महाराष्ट्रातलं युपीएचं सरकार यांनी मांडला होता. आणि या सगळ्यांनी त्या पद्धतीचं जे त्यांचं भाष्य आहे, त्यांची भाषणं उपलब्ध आहेत रेकॉर्डवरती. बस जाळा, हे करा, ते करा. बस जाळा हे हिंसाचाराचं आव्हान नाही का? आणि नामदेव ढसाळांच्या कवितांबद्दल कोणीच काही म्हटलेलं नाही. नामदेव ढसाळांचे आमचे सुद्धा तेवढेच जिव्हाळ्याचे संबंध होते. नामदेव ढसाळ आमच्या कार्यालयामध्ये 2-2दा येऊन गेलेले आहेत. मला ते नामदेव ढसाळ साहेबांबद्दल आपण न बोलणं चांगलं. ठीक आहे. मला वाटतं आपण थोडंसं पुन्हा मुद्द्यावर येऊया. अपप्रचार करणं, मला थोडंसं पुन्हा मुद्द्यावर यायचं. मला राष्ट्रवादी काँग्रेसला विचारायचं, हे सगळे उद्योग चाललेले आहेत. आणि भीमा कोरेगाव, मी येतो सर तुमच्याकडे, भीमा कोरेगावच्या या सगळ्या प्रकरणाच्या नंतर महाराष्ट्रामधलं राजकारण पूर्णपणे बदलून गेलं, आपण सगळ्यांनी बघितलं. एका बाजूला वंचितचा उदय झाला, खूप मोठ्या प्रमाणात दलित समाज एकवटला, त्यांचा संताप होता आणि ते एकत्र आले. राष्ट्रवादी काँग्रेस आज त्याच दलित समाजाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करताय का? आणि ज्या वंचितवर आजपर्यंत तुम्ही आरोप करत होतात उमेशजी, भाजपची बी टीम आहे ते म्हणून, त्या आरोपावर तुम्ही आजही ठामात का? लक्षात घ्या की राजकीय आरोप प्रत्यारोप हे सार्वजनिक पातळीवर चालूच असतात आणि ते काही कालांतराने त्याच्यामधलं काही सत्य परत आल्यानंतर, सत्य बाहेर आल्यानंतर त्याच्या संदर्भातल्या भूमिकाही बदलत राहतात. परंतु मूळ मुद्दा जो आहे यातला, तुमची भूमिका बदलली आता? नाही, मी माझं पूर्ण नाही, काय तुमची भूमिका बदलली आहे का? आमची भूमिका तशा पद्धतीची नव्हतीच कधी. बी टीम आहे म्हणून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकाही नेत्यांनी तशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळं आमची ती भूमिका होती, ही बळजबरीने आमच्या माथ्यावर ते मारू नये प्लीज. पुढचं जे महत्त्वाचं आहे की दलितांचं राजकारण अशा पद्धतीनं या संपूर्ण विषयाला आपण संकुचित करता कामा नये. हा सगळा जो एल्गार परिषद, जो मागाशी मी म्हणालो, एल्गार परिषद असेल किंवा भीमा कोरेगावची घटना जी आहे, हा सगळा बहुजन समाजाच्या, महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाच्या अस्मितेचा तो प्रश्न आहे. फक्त एकट्या दलितांच्या पुरता नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे नव्हे तर संपूर्ण मानवजातीचे आहेत, हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी पेशवाई त्या ठिकाणी आमच्या महार बटालियननं जी गाडली त्या ठिकाणी, ते जे शौर्य दाखवलं, त्या शौर्याचं प्रतिबिंब म्हणून त्या ठिकाणी जो या ब्राह्मणी चळवळीच्या छाताडावर जो विजय स्तंभ रावलेला आहे, तो यांना रुततोय, तो यांना टोचतोय. आणि त्याच्या संदर्भातली सभा त्या शनिवारवाड्यावर, जे पेशवाईचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी उभा आहे, त्या शनिवारवाड्यावर ती सभा त्या ठिकाणी एल्गार परिषद म्हणून सगळ्या पुरोगामी विचाराच्या चळवळीच्या या देशभरातल्या सगळ्या लोकांनी येऊन त्या ठिकाणी एक वैचारिक मंथन केलं आणि घटनेच्या प्रमाणे वागण्याची शपथ घेतली. ते ह्या लोकांना पटलं नाही आणि अशा पद्धतीचे विजयस्तंभ 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सगळा दलित समाज त्या ठिकाणी एकवटणार हे माहीत असल्यानंतर, हे समजल्यानंतर त्या अगोदर पूर्व प्लॅनिंग करून ह्या मिलिंद एकबोटे आणि त्या मनोहर भिडे ह्या खऱ्या दहशतवादी, महाराष्ट्रातले दहशतवादी जर कोण आहेत तर हे लोक आहेत. यांना पहिल्यांदा तुरुंगामध्ये काढलं पाहिजे, यांना तुरुंगात डांबलं पाहिजे. म्हणून ती SIT आहे. खरे पुरावे यांच्यामध्ये सापडतील आणि ह्या लोकांना अटक होईल, सगळं बिंग बाहेर येईल. रवींद्र कदम वगैरे जे आहेत ना, हे इस्रायलमध्ये हॅकर भाड्यानं घेऊन तिथले कुठल्या तरी माहितीच्या आधारे मुख्यमंत्र्याला गुमराह त्या वेळेचा करून ह्या सगळा प्रकार जो एक षडयंत्र घडवून आणलेला आहे, हे सगळं यांचं पोलखोल बाहेर होईल. म्हणून त्या पुणे पोलीसची तिथं मिटिंग झाली आणि एका तासाच्या आत केंद्राच्या पातळीवर NIAची त्या केंद्रीय संस्थेकडून तपास जातो. म्हणजे काय, म्हणजे पुण्यातले जे पोलीस ह्यात गुंतलेले आहेत, ज्यांना माहित आहे की आपण अडकणार आहे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये, हे सगळ्या षडयंत्राचा पोल खोल होणार आहे. म्हणून मग हा तपास राष्ट्रीय संस्थेकडे पाठवला आणि महाराष्ट्रामध्ये जर हा तपास झाला, SIT कडनं तपास झाला, तर ह्यातले जे अनेक पोलीस अधिकारी आहेत ह्यांचे नुसते सस्पेंड नाही होणार, तर हे कदाचित ह्यांना तुरुंगात जायची वेळ येईल. कारण हे सगळं खोटं काम यांनी केलेलं आहे. महाराष्ट्राला एका वेगळ्या दिशेनं न्यायचं काम केलेलं आहे आणि समाजातली जी उच्चभ्रू लोक आहेत
व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य याच्यावर ज्या पद्धतीने गळचेपी ठीक आहे. दडपशाही जी चालू आहे त्याला विरोध करणाऱ्या लोकांना दहशत बसावी आणि म्हणून करता हे सगळं ह्या लोकांना अटक करून तुरुंगामध्ये डांबलेलं आहे. पुरावे वगैरे काही नाही आहेत, हे सगळे ईमेल वगैरे सगळे ईमेलच्या आधारावरचे पुरावे आहेत. एक तरी यांच्याकडे एव्हिडन्स आहे का? मला एक या अनुषंगाने जे राजकारण सध्या सुरू झालंय तेच मला सिद्धार्थला विचारायचंय. सिद्धार्थजी, ज्या पद्धतीनं तुम्ही पुन्हा त्याच मुद्द्यावर येतो, ज्या पद्धतीनं तुमचा वंचितचा उदय झाला, एक वेगळा प्रयोग झाला, MIM वंचित एकत्र आले आणि एक शक्ती उभी राहिली, ती शक्ती पुन्हा एकदा आपल्याकडे खेचण्याचा हा प्रयत्न सुरू झालेला आहे का राष्ट्रवादी काँग्रेसकडून? आणि तुम्हाला कुठं भीती वाटतेय का या सगळ्याची, की आता आपल्या राजकारणाचं काय? नाही, मुळात वंचित बहुजन आघाडी हा जो एक राजकीय प्रयोग या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनी उभा केला, तो समाजात जागृती निर्माण करून उभा केलेला आहे. त्यामुळे जागृत झालेला समाज पुन्हा एकदा आपली मान खटकाच्या ताब्यात देईल का, याबद्दल मी साशंक आहे. दुसरा भाग महत्वाचा असा की राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाला आपले मतदार आपल्याकडे खेचण्याचा किंवा दुसरे मतदार घेचण्याचा अधिकार आहे. त्यामुळे हे सगळे पक्ष जे आहेत ते खाटीक आहेत. एक लक्षात घ्या विलास बडे साहेब, इथे सत्ता बदलते, सरकार बदलतं, पक्ष बदलतो, मात्र इथल्या दलित, आदिवासी, बहुजन समाजाबद्दलची जी काही शासनाची भूमिका आहे ती तशीच कायम राहते. शेतकऱ्याबद्दलचे प्रश्न शेतकऱ्याचे तसेच प्रलंबित राहतात. आज इथे माता भगिनींवरती अत्याचार होतोय, हा अत्याचाराचा आकडा तसाच राहणार. सरकार बदलतं, त्यामुळे मी ती भाषा वापरली. दुसरा मुद्दा असा की प्रत्येक पक्षाला मतदार आपल्याकडे खेचण्याचा, आकर्षित करण्याचा अधिकार आहे. मात्र आता मतदारांनी हे ठरवायचंय. मतदार जागृत झालेला आहे. माझं म्हणणं आहे की आता कुठेतरी राजकारणामध्ये एक स्टँड असा घ्यावा लागत असतो की जिथे मतांचं राजकारण बाजूला ठेवून इथल्या राज्याच्या जनतेच्या हिताचा एक राजकारण आपल्याला करावं लागतं. आज जर सरकारची नियत साफ असेल तर त्यांनी इथल्या राज्याच्या आणि जनतेच्या हिताचं राजकारण करावं. जे भाजपने केलेलं आहे, ज्या पद्धतीची जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाची सगळी बीजे इथे भाजपने रोवली, ज्या पद्धतीने त्यांनी तो हल्ला घडवून आणला आणि पोलिसांच्या मार्फत चुकीच्या लोकांना त्या ठिकाणी डांबण्यात आलेलं आहे, तर तसंच सगळं पुढे चालू राहू नये. तर योग्य पद्धतीने याचा तपास व्हावा. तुमच्याकडे आता गृह खातं आलेलं आहे, तर तुम्ही योग्य तो तपास करून जे आरोपी त्यांना आत टाकावं. आणि सगळ्यात महत्वाचं माझं म्हणणं आहे की भाजपच्या मुख्यमंत्र्याचा सुद्धा याच्यामध्ये चौकशी व्हावी. त्यांचा याच्यात काय रोल होता याची सुद्धा त्यांनी चौकशी करावी. केवळ राजकारण म्हणून याच्याकडे न पाहता मला वाटतं इथे महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न म्हणून आपण याच्याकडे बघायला हवं. नक्कीच. अगदी शेवटची कमेंट मला घ्यायची आहे समाज वगैरे. अगदी शेवटची कमेंट. राजकारण सुरू झालेलं आहे. एक दलित समाजातले कार्यकर्ते म्हणून तुम्ही कसं बघता याच्याकडे? काय अपेक्षा आहे तुम्हाला याच्यामध्ये? आता काय की असं मॅन्युअरिंग करून लोकांना गुमराह करण्याचे जे दिवस आहेत ते गेलेले आहेत. इतकी जागरूक आणि इतकी तीक्ष्ण पद्धतीनं लोक विचार करतायत आता की ह्या सगळ्या अशा काही कृत्या करून कुणी काहीतरी कृती केली म्हणून कोणीकडे इकडे तिकडे झुकेल, हे दिवस आता गेले. म्हणजे आता बीजेपीचं जे एकूण बिंग बाहेर पडतंय आणि ज्या पद्धतीने सामान्य माणूस विचार करतोय, तर त्याच्यातनं मला एक दिसायला लागले की देशभरामध्ये हा नव्यानं जागा झालेला जो माणूस आहे तो असल्या सगळ्या झाच्यामध्ये येणार नाही, असल्या भानगडीत येणार नाही. त्यामुळे उगाचच काहीतरी की कोणीतरी ते यांना इकडे सरकवू दे, कोणतरी त्यांना तिकडे, किंवा बाळासाहेब आंबेडकर सगळ्या दलितांना एकत्र करून काहीतरी वेगळं राजकारण करू इच्छित आहेत. हे दिवस आता विसरा. लोक आता खूप जागी झालेले आहेत. मॅन्युअरिंग करण्याचं जे राजकारण आहे ना, ते इथून पुढे चालणार नाही. नक्कीच. खरं तर दोन हत्तींच्या लढाईत नेहमी गवताचं नुकसान होतं असं म्हटलं जातं आणि त्याचप्रमाणे आज दोन सरकारांची लढाई सुरू झालेली आहे. एक फडणवीस सरकार आणि आता ठाकरे सरकार. या दोन सरकारांच्या लढाईमध्ये न्यायाचा पराभव होऊ नये, न्यायाचं नुकसान होऊ नये, हीच या चर्चेच्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त करूया. आजच्या या बेधडकसाठी सर्व मान्यवरांनी वेळ दिला, आपली मतं मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. बेधडकमध्ये आपण इथे थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.